करूया। महाराष्ट्रात सध्या दूध भेसळीची चर्चा जोरात सुरू आहे। रोजच्या रोज लाखो लिटर दुधाच्या भेसळीची प्रकरणं बाहेर येत आहेत आणि त्यामुळे एकीकडे सर्वसामान्य जनता चिंतेत आहे, तर दुसरीकडे राजकारणाला देखील चांगलीच उकळी फुटली आहे। जयंत पाटील यांनी आरोपांचा रतीब घातला आणि त्यावर सुरेश धस यांनी देखील उत्तर देत राजकीय वातावरण तापवलंय। पाहुयात या दोन नेत्यांमुळे राजकीय वादाची वाफ कशी निघू लागली आहे या स्पेशल रिपोर्टमधून। दूध भेसळीवरून पाटील धस तापले। पत्नीचा फोन, पाटलांचा टीकेचा दृष्टिकोन। नाद करायचा नाही, धसांनी सुनावलं। पाटील धस वादाला राजकीय उकळी। माझ्या नादी लागू नये, मी सोपा डावसायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। भाजपचे आमदार सुरेश धस चांगलेच तापलेत। खरं तर कायमच आक्रमक आणि गावरान शेलक्या भाषेत बोलणं ही सुरेश धस यांची ओळख आहे। जिथे संधी मिळेल तिथे सुरेश धस सुटलेच म्हणून समजा। समोरचा नेता कुणीही असो, एकदा का धस पेटले की त्यांच्या तोंडातून टीकेच्या आणि आरोपांच्या वेगवान फैरी झडू लागतात। आता त्यांच्या निशाण्यावर आले आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील। यात जयंत पाटील यांनी दूध भेसळीच्या मुद्द्यावरून काही दिवसांआधी सभागृहात एक आरोप केला, ज्यावरून सुरेश धस चांगलेच खवळलेत। तुकाराम मुंडेंनी सांगितलं, चुकीच्या लोकांचं दूध तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका। इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंगमध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते। मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना, तुकाराम मुंडेंना, की कोणाचं नाव त्यांनी घेतलं। मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या म्हणतात की आम्हाला खराब दूध घेण्याचा दबाव येतो। आम्हाला हे असले पावडर प्लांट वाले जे कोणी आहेत तथाकथित जयंत पाटलांचे प्रेमी कोणी असतील ते तर त्यांना आम्हाला दूध घालायची गरज नाही। आम्ही त्यांना भीक घालीत नाही किंवा आम्ही त्यांना भीक घाला असं म्हणत नाही। मोठे डेअरी प्लांट वाले आहेत। माझं मत आहे, त्यांनी जर तुकाराम मुंडेंच्या बैठकीत बोलले असतील तर त्यांनी मीडियाच्या समोर येऊन बोलावं की सुरेश धसच्या पत्नीने मला फोन लावला आणि त्यांनी FIR करावी, माझ्या पत्नीवर करावी। सुरेश धस एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी जयंत पाटलांना थेट नाद करायचा नाही असं म्हणत इशाराच दिलाय। सोबत स्वतःच्या दूध संस्थेबाबतही त्यांनी नवी माहिती दिली आहे। एकदा होऊन जाऊ द्या ना, महाराष्ट्रातल्या ज्या ज्या चिलिंग प्लांटचं दूध कमी झालं असेल त्या सगळ्यांवर FIR दाखल करा। जर माझं कमी झालं असेल, माझं म्हणजे माझ्या सहकारी संस्थेत कमी झालं असेल तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा। आणि जयंत पाटील जे बोलतायत कणव घेऊन, ज्यांचा कोणाचा मोठा प्लांट आहे त्यांना आम्ही दम बिम दिला मानतो। मी तर म्हणलं त्यांनी FIR करावी। तर मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये, मी सोपा डावसायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। जयंत पाटलांनी ती तिकडं बघायचं, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची आणि त्याच्यानंतर याच्यात बोलायचं। तुम्हाला जेवढं जमतं ना, देवाने तुम्हाला जेवढं दिलंय त्याच्यापेक्षा 1% आमच्या देवाने सुद्धा आपल्याला जास्त दिलेलं आहे। तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील, आम्ही गप्प बसणार नाही। एकीकडे महाराष्ट्रात दूध भेसळी विरोधात तुकाराम मुंडेंनी कारवाईचा धडाका सुरू केलाय। त्यातून रोजच्या रोज चक्रावून टाकणारे आणि हादरवणारे आकडे समोर येत आहेत, तर दुसरीकडे जयंत पाटील आणि सुरेश धस मात्र एकमेकांना आरोपांचे रतीब घालतायत। आता या सगळ्यातून राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय। आता धस आणि पाटलांमधली तापलेल्या राजकारणाची उकळी आणखी किती उतू जातीये बघायला हवं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।